सोलापूरकरांनो, तयार आहात का सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्सवासाठी? इलेक्ट्रोक 2026 सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन प्रस्तुत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती उपकरणे, मोबाईल, लॅपटॉप, टेलिकॉम प्रोडक्ट्स आणि सोलर उपकरणाची भव्य प्रदर्शने, तब्बल 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट. दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी 2026. वेळ दुपारी 4 ते 9:30, रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत. ठिकाण होम मैदान, सोलापूर. निवेदन: व्यवसायासाठी, घरासाठी, भविष्यासाठी सर्व काही एका छताखाली. मिस करू नका. इलेक्ट्रोक 2026 स्मार्ट खरेदीचा स्मार्ट अनुभव. आजच भेट द्या. होम मैदान, सोलापूर. संघर्ष कामगार संघटना सोलापूरच्या वतीने आरोग्य संचालक पुणे यांना निवेदन. महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक ही कंपनी जिल्हा रुग्णालय व महिला बाल रुग्णालय या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी पुरवण्याचं काम करत आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न देत नसल्याने दिसून येत आहे. कामगार आयुक्त यांना कंपनीबाबत प्रत्येक वेळेस निवेदन दिले आहे. कामगारांना पगार न देणे, प्रसूतीकरता रजाबाबत मागणी न करणे, तिथल्या महिलांना कामावरून काढून टाकणे, शासकीय सुट्ट्या न देणे, कामगाराकडून नाईट काम करून घेणे, समान काम समान वेतन, कामगार आयुक्तांच्या नियमाचे उल्लंघन करणे याबाबत आरोग्य संचालक पुणे विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव व पुणे जिल्हा अध्यक्ष सोनू जाधव उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अंगद जाधव: संघर्ष कामगार संघटनेचे मी अध्यक्ष अंगद जाधव. सर्वप्रथम जय भीम. माझा काल दिनांक 11 तारखेला जो आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जो जिल्हा परिषदला जिल्हाधिकाऱ्यालयासमोर जो संप पुकारला होता, त्या संपामध्ये माननीय आरोग्य उपसंचालक यांनी आम्हाला मीटिंगला बोलावून घेऊन पुणे या ठिकाणी बोलवल्यानंतर की त्या तुमच्या जी महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीचा जो मॅनेजर आहेत आणि चेअरमन आहेत त्यांना बोलवून घेऊन तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. या संदर्भात मी लेखी स्वरूपात माननीय DD पुण्याचे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्यासुद्धा म्हणण्यामध्ये आलेलं आहे की तुम्ही जो संप केला कर्मचाऱ्यासंदर्भात जो लढा आहे तो आम्हालासुद्धा मान्य आहे की कर्मचाऱ्याच्या मागण्या आहे, कर्मचाऱ्याला अपुरं पेमेंट आहेत. आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधले कॉन्ट्रॅक्ट बेसिक पद्धत कर्मचाऱ्याची बंद झाली पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार स्लिप मिळाली पाहिजे. कर्मचाऱ्याला किमान वेतन कामगार आयुक्ताच्या कायद्यानुसार त्या कर्मचाऱ्याला पेमेंट मिळालं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये हॉलिडे सुट्ट्या आहेत, ह्याच्यामध्ये स्त्रियांच्या प्रसूती रजेचे काही कारणं आहेत, त्यामध्ये कर्मचाऱ्याला 12-12 तास काम घेतल्यासंदर्भात त्या तक्रारी आहेत. या तक्रारीचं मी काल DD साहेबांना समक्ष भेटून मीटिंगमध्ये काल निवेदन दिले आहे. याच्यामध्ये खाजगीकरण ही प्रथा या BJP सरकारनं आणल्यामुळं प्रथम या खाजगीकरणाचं खंडन कसं होईल आणि ही आरोग्य कर्मचारी हे अत्यंत तात्काळ सेवेमधले कर्मचारी आहेत. 102 ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ही अतिशय तात्काळ सेवेमधले कर्मचारी असल्यानं यांना शासनानं ताबडतोब सरळ सेवे भरतीमध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना सेवेमध्ये घेणं बंधनकारक आहे. परंतु ह्या BJP सरकारनं सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण केल्यानं आज मोठे आंदोलन या कर्मचाऱ्यांसंदर्भात आम्हाला रस्त्यावर येऊन करावं लागतं की सतत असं या सरकारला सळसो पळसो आमची संघर्ष कामगार संघटना केल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या माझ्या आरोग्य कर्मचाऱ्याला आणि 102 ॲम्ब्युलन्स सर्व्हिस ड्रायव्हर यांना कायम सेवेत जोपर्यंत शासन करून घेत नाही तोपर्यंत आमचा ही लढा चालू राहणार. आणि ह्याच्याही पुढे दिनांक 23/2/2026 रोजी आज जिल्हाधिकाऱ्यासमोर
असंघटित कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी कामगार, 102 ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर हे मोठ्या प्रमाणात संपात भाग घेऊन याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धत ही कायमच बंद करण्यासंदर्भात पूर्ण कॉन्ट्रिब्युशन असेल आमचं. आणि आरोग्य मंत्री महोदय आंबेडकर साहेब, कामगार मंत्री आकाश मुंडकर साहेब यांना एक 2-4 दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाऊन लेखी स्वरूपामध्ये निवेदनं देऊन, बाबा ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद तुम्ही का करत नाही, आणि ही आम्ही केल्याशिवाय, रस्त्यावर येऊन केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. का तर ह्याच्यामध्ये खरोखर आज 4-4 महिन्याच्या कर्मचाऱ्याला पगार मिळत नसल्यानं कामगाराचं अतोनात हाल होत आहे. ती प्रत्यक्ष परिस्थिती जाऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये बघितलेलं आहे. आंदोलने घेतल्यानंतर एक कंपनीने एक पगार दिलेला आहे आणि आणखीन एक कंपनीचा 1 महिन्याचा पगार कंपनीकडे अवेलेबल आहे. तेही कंपनीने आम्हाला देतो म्हणून सांगितलं आहे. तर ह्याच्यामध्ये ही कर्मचारी जी आहेत आरोग्य विभागातील, तर त्यांना साहेबांनी आम्हाला असा एक काल विश्वास दिला डी साहेबांनी की हे कर्मचाऱ्यांना आम्ही, या कर्मचारी दृष्टिकोनातून आम्ही योग्य मार्ग उचलू आणि तुमचा जो आंदोलनाचा लढा आहे हे कायम सेवेत करण्यासंदर्भातला तो शासनाचा लढा आहे. माझ्याकडलं जेवढं काम आहे त्यात मी 100% तुम्हाला सहकार्य करून कर्मचाऱ्याच्या हिताचा जो प्रश्न आहे मी मार्गी लावतो, असं आम्हाला लेखी स्वरूपात न देता तोंडी आश्वासन साहेबांनी दिलं. त्यानुसार आम्ही समाधान मानलेलं आहे. त्यानुसार आम्ही दिनांक 11 तारखेचा जो संप होता 11/2चा, तो आम्ही मागे घेतलेला आहे साहेबांच्या ह्याच्यामुळं. त्यातून साहेबांनी मार्ग दाखवलेला आहे आम्हाला की आम्ही याच्यावरती मार्ग काढून तुमच्या कर्मसंदर्भात तुम्हाला न्याय मिळवून देतो. हे जाहीरपणे केल्यामुळं आज मी संघर्ष कामगार संघटना अध्यक्ष अंगद जाधव, उद्याचा संप आम्ही मागे घेतलेला आहे. या 8 दिवसाच्या शासनाला मुदत दिलेली आहे आणि येत्या 23/2/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाणार आहे. जी सर्व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. या संपामध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेण्यात यावा असं मी जाहीर आव्हान सर्व जनतेला करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.